षटकांचा सामना आहे, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. आजच्या दिवसामध्ये शेड्यूल थोडासा उशिरा चालू झाला होता. तर माफ करा, शकीलदास कोटी भिवंडी जे आमचे सन्माननीय पंच आपण पाहत आहेत, त्याचबरोबर गोकुलदासजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना हा 4 षटकांचा आपण पाहायला मिळतोय आणि नाणेफेक जिंकली होती ती निश्चितच SS नेटवर्क म्हणजे SSS नेटवर्क या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलंय आणि कांबे स्पोर्ट्स या संघाला प्रथम फळसाठी आमंत्रित केलंय. तर माझ्यासोबत आमचे गुणरेखक शैबा मैमीन साहेब भिवंडी. गुणरेखक म्हटलं की आमचा समालोचकाचा निश्चितच पाठीचा कणा असं आम्ही नेहमी संबोधतो, कारण त्यांनी दिलेली प्रत्येक माहिती ही अतिशय महत्त्वाची असते. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांपर्यंत आम्ही सहजगत्या जाऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही त्यांना पाठीचा कणा असं संबोधतो. तर पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्री विद्यानगर अलिबाग तमाम क्रिकेट रसिकांचं आणि अतिथी कक्षातील मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आपल्याला मैदानाकडे घेऊन जातोय. माझ्यासोबत आमचे समालोचकांपासून भादवडचे संदेशजी पाटील ज्याने आपण पहिला अतिशय सुरेख आवाज आमच्या प्रेक्षकांना पोहोचवलाय. तर निश्चितच काका दोन्ही कर्णधारांना आपण विनंती करूया. पहिल्या इनिंगसाठी 20 धावाचा म्हणजे 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे 4 षटकांसाठी आणि निश्चितच दोन्ही संघाच्या कर्णधार देखील लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू टाकताच टाइम सेट होणार आहे आणि ज्या 20 मिनिटाच्या आतमध्ये आपले 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. तर बोलूया आपण क्रिकेटकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दोन्ही पंच शकील कुट्टी सर, गोकुलदास पाटील सर आपण पाहतायत आणि निश्चितच पहिल्या 4 षटकामध्ये कोणत्या प्रकारची सुरुवात केली जाते ते सांगण्यासाठी मायक्रोफोन येतात आमचे दत्तात्रय म्हात्रे उर्फ काका. धन्यवाद संदेश. तर क्रिकेटचं कुरुक्षेत्र बॅट चेंडूचं युद्ध या युद्धामध्ये पाहूया पुढल्या येणाऱ्या षटकात काय घडणार काय बिघडणार ऐकूया पुन्हा एकदा. या ठिकाणी निलेश आणि अमित ही जोडी मैदानामध्ये, नितेश आणि अमित ही जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळते. तर श्याम नाईक गॅलरी यांकडून गोलंदाज तयार होतोय. यावेळी बाळा पहिला चेंडू या षटकातला, फलंदाज तयार नितेश, पंच डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज बाळा. पहिला चेंडू फ्रंटफुटचा चेंडूला निश्चित ड्राईव्ह केले, कार्पेट्स आणि चेंडू मैदान मिडऑफ क्षेत्रामध्ये जातोय. यावेळी निश्चित थोडासा वाईट गेलं होतं क्षेत्ररक्षक आणि या दरम्यान क्षेत्ररक्षक आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू फेक केली होती. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते ती संघाला. एका धावेने नितेश यांनी आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती बिनबाद 1. संत आणि सावध सुरुवात. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होता, भोळा होता तिथे. एक चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. तर यावेळी 30 सर्कलच्या मध्ये आपण पाहिलं तर ऑफ साईडला एक शॉर्ट थर्मन, एक ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक दरम्यान हा चेंडू यॉर्करचा चेंडू होता. फलंदाजांनी सन्मान दिला होता चेंडूला, कारण आपण पाहिलं तर यष्टीच्या दिशेने येणारा हा चेंडू होता आणि अशा प्रकारचे चेंडू घातक चेंडू म्हणून मानले जातात ते गोलंदाजचे. तर गोलंदाज यावेळी बाळा चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकलेत आणि आतापर्यंत 1 धाव दिले. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय, एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटला आपण पाहताय शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ. ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण 4 खेळाडू. फुलटा चेंडू होता, मध्ये बॅटच्या पट्ट्यात चेंडू नाही आला. कार्पेट्सने चेंडू आणून पाहताना ते शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊन चेंडू फेकतोय गोलंदाजीच्या दिशेने, तोपर्यंत 1 धाव मिळते ती फलंदाजाला. 1 धाव मिळते ती फलंदाज अमितला. अमित यांनी आपलं खातं उघडलं एका धावेने. एकूण धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते कांबे स्पोर्ट्स संघाची बिनबाद 3, बिनबाद 2 माफ करा. ऑनसाइड क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय, निश्चित लॉंग लेग, एक डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. सरळ बॅटिंग खेळून काढलाय, ज्याला स्टेट ड्रायव्हरचं म्हटलं होतं. मी मगाशी सांगितलं होतं की क्रिकेटची महान देवता सचिन तेंडुलकर आणि त्याचबरोबर सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटका आपण पाहायला मिळता. गेला होता मिडॉनच्या दिशेने लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते ती फलंदाज नितेशला. नितेशची वैयक्तिक धावसंख्या 2, संघाची धावसंख्या 1 ने वाढते. एकूण धावसंख्या कांबे संघाची येते ती बिनबाद 3. तर गोलंदाज बाळा पुन्हा एकदा तयार. पंजांच्या निश्चितच डावीकडून हा चेंडू सरळ बॅटने घेऊन काढला. पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंगॉनच्या दिशेने लॉंगॉन आणि मिड ऑफ यांच्यामधून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, तोपर्यंत मात्र अतिशय वेगाने सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हटलं जातं. या ठिकाणी 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला. 2 धावा मिळतात त्या अमितला. अमिताची वैयक्तिक धावसंख्या 3, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. अजूनही चांगली सुरुवात पाहायला मिळत नाही. हे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 चेंडू टाकून झाले गोलंदाज बाळाचे. बाळा एक नामांकित असं गोलंदाज सर भिवंडी परिसरातील सिनियर या नावाने ओळखलं जात आहे. बाळाला उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश करतो आपल्या संघासाठी.
अतिशय सुरेख चेंडू यावेळी आपण पाहिला उजव्या इष्टीच्या काहीसा बाजूने चेंडू आपण पाहिला होता. फलंदाजाने बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क झाला उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतो आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कांबे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावपत्र आपल्याला पाहायला मिळते ती 5. अतिशय चांगले षटक फेकलं होतं गोलंदाज बाळा यांनी. गोलंदाज ट्रिपल एक्स नेटवरचा बाळा 1 षटक 0 धावा 5 धावा आणि कोणतीही सफलता नाही आहे. निश्चितच सर या स्पर्धेचा नियम जर आपण विचार केला तर निश्चितच दोन्ही कर्णधारांना सांगण्यात येत आहे की जो गोलंदाज जर थ्रो करत असेल तर फलंदाजाने जर पंचांकडे निश्चित आपला निर्णय सोपवला तर पंच ज्यावेळेस आमच्या तिसऱ्या पंचांकडे थर्ड अंपरसाठी कॉल करतील. जर गोलंदाज फेकत असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावाची पॅनल्टी लागेल आणि जर गोलंदाज व्यवस्थित प्लेन गोलंदाजी करत असेल तर तिसऱ्या पंचाने सांगितलं व्यवस्थित आहे तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावाची पॅनल्टी लागेल. म्हणजे हा नियम पहिल्यांदा भिवंडीमध्ये लागू केला होता म्हणजे जयदुर्गा बी क्रिकेट क्लब या संघाने. निश्चित आपण त्यांचं कौतुक करूया. कराडा अशा प्रकारचा नियम येणंही आवश्यक आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो पण उगाच त्याचं मानसिक दडपण वाढवण्यासाठी फलंदाज करणारा संघ फलंदाज या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं होतं, आक्षेप घेतला होता की वादग्रस्त शैली म्हणून, आणि हा निर्णय अतिशय चांगला आहे. निश्चित कौतुक करेन. तर वरील दुसऱ्या षटकाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय देवदास. आमच्या अतिथी कशा अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अतिथी देवो भव हिंदू संस्कृती आपल्याला सांगते आणि निश्चित त्यांचं आपण स्वागत करतोय. तो गोलंदाज तयार देवदास. पहिला चेंडू यावी निश्चितच पंचांनी दर्शवले हा चेंडू खराब आहे, जमिनीला हात समांतर केले दर्शवले. एका वाईटच्या इशाऱ्याने एकूण धावसंख्येमध्ये बदल होती ती कांबे स्पोर्ट्स संघाची यावी 6च्या घरामध्ये. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज नितेश यावी 2 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू काही 6 कोटापर्यंत चेंडू होता. निश्चितच लेट कट आपण ज्याला पाहायला मिळतो गेला होता कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक यावेळी थर्ड मॅन कव्हर पॉईंट मध्ये आणि या ठिकाणी मात्र धावांचा ओघ निश्चित वाढतोय. सरकार स्पोर्ट आणि सुपी स्पोर्ट दोन्ही संघाने चला सज्ज राहायचं आहे टॉस करण्यासाठी. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्याला राहणं गरजेचं आहे. सरकार स्पोर्ट आणि सुपी स्पोर्ट संघाच्या कर्णधाराने तयारीत राहायचंय. हो टू काका 2 धाव मिळतात ते निलेशला. निलेशाची वैयक्तिक धावसंख्या 4, एकूण धावसंख्या धावपक येते ती 8च्या घरामध्ये. चांगली सुरुवात आहे ती कांबे स्पोर्ट्स संघाची. 55 डावीकडून उजव्या गोलंदाजी केली होती. ह्यावेळी चेंडू मात्र आपण पाहता जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटून चेंडूला सीमापर पाठवला आहे 6 धावांसाठी. धावा मिळतात संघाला आणि यावेळी मात्र आपण पाहिला अतिशय चांगला फटका आला तो फलंदाज नितीशच्या बॅटमधून. नितीश वैयक्तिक आपण पाहिला तर 10 धावसंख्येवर एकूण धावसंख्या धावपक येते ती 14 बिनबाद. पुढचा चेंडू आर.के. पाटील स्टँड कडून गोलंदाज तयार. देवदासचा चेंडू यावेळी बॅकफुटचा चेंडूला खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डेव्ह स्क्वेअर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. क्षेत्ररक्षण निश्चित हातामध्ये चेंडू विसावला आणि यावेळी मात्र 1 धाव मिळते ती संघाला. पहिल्या षटकामध्ये सर बांधून ठेवलं तर फलंदाजांना गोलंदाज भाला सिनेर याने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र देवीदास याच्या षटकामध्ये थोड्याशा धावा जमत आहेत आणि धावा ज्या आहेत जमणं गरजेचं आहे ते म्हणजे कांबा स्पोर्ट कांबा या संघाला चांगली सुरुवात पाहायला मिळते कांबा संघाकडून दुसऱ्या षटकामध्ये. खरं तर ही खेळपट्टी स्पोर्टिंग खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे फलंदाजांना देखील साथ देते गोलंदाज देखील साथ देते, कारण अतिशय चांगली खेळपट्टी आपण या ठिकाणी पाहता येते या स्टेडियममध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. यावेळी हा चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये आपण पाहता वार्डिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिला धक्का बसतोय. कांबे स्पोर्ट्स संघाचा पहिला फलंदाज मैदान बाद होतोय. यावेळी फलंदाज अमित याची खेळी सांभाळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर, तर एकूण धावसंख्या धावपक 1 गडी बाद. धावा आल्या त्या 15. पाहू शकता आपण या प्रकारे शॉट खेळला होता आणि एका सुंदर असा फटका मारला होता. मात्र काहीसा वेळ चेंडू हवेमध्ये होता. सुनील भोईर कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि एका सुंदर अशी कॅच पकडली होती आणि फलंदाजाला जावे लागले म्हणजे प्ले स्टँड मध्ये. चांगली सुरुवात पाहायला मिळते वापसी केलेल्या गोलंदाजीमध्ये देवदास याने. निश्चित आता मात्र थोडीशी धडधड वाढली असेल, कारण आमच्या डीजेने आपण पाहिलं दीपेश साऊंड सिस्टीम भादवाड यांनी सांगितलं की आता धडधड वाढले, कारण एक चांगली सुरुवात केली गेली होती. धावपक येत होत्या, मात्र यावेळी एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अमित यांनी मात्र आपली विकेट निश्चितच बाहेर केली. प्रतिस्पर्धी संघ ट्रिपल एक्स नेटवर्क संघाला. नवीन फलंदाज मैदानात येतो फलंदाज हरिनंदन.
मी या परिसरात प्रथमच निश्चितच समालोचन करते, त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंची नावं मला माहीत नाही आहेत. मात्र आमचे संदेश पाटील आणि आमचे गुणरेखक आपण पाहिले तर शहबा मोमीन साहेब भिवंडी अतिशय चांगली काम करताना. फुटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला, निश्चितच स्क्वेअर लेग मधून चेंडूला भिरकावून दिलाय आणि या ठिकाणी आपण पाहूया पंच काहीतरी दर्शवत आहेत. पंचांची प्रतीक्षा येणार आहे, प्रतीक्षा करत आहोत आपण आणि त्याने स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. निश्चितच निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. चेंडू मात्र सीमापार झालाय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे दीपेश. आपण पाहतोय पण पंचांचा जो निर्णय आहे तो निश्चितच येणार आहे, कारण की पंचांचा इशारा लास्ट नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. या टोटल 5 धावा दिलेल्या आहेत, म्हणजे 1+4. सर कुठेतरी काहीतरी चुकतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. पाहूया पंच सांगत आहेत की कोणत्या प्रकारचा नो बॉल आहे. पंच गोकुलदास पाटील आपण सांगायचं या कोणत्या प्रकारचा नो बॉल दिलेला आहे. सर्कलचं एक अगदी बरोबर. पंचांच्या निश्चितच उजव्या साईडला 3 क्षेत्ररक्षक फील्ड करत होते. सर्कलच्या आतमध्ये प्लेअर नव्हता. निश्चित एक चांगला डिसिजन. कंपल्सरी 2 प्लेअर गरजेचे आहेत आतमध्ये. निश्चित, कारण असं नेहमी म्हणलं होतं की पंच म्हणजे मैदानातले देव असं म्हणलं होतं आणि या देवांचा जोपर्यंत निर्णय आपण प्रतीक्षा करत आहोत आणि फ्री हिट या ठिकाणी येते आणि अशा प्रकारे धावा धावलकर आपण पाहायला मिळतात त्या कांबे स्पोर्ट्स संघाच्या. अजूनही 2 चेंडू बाकी धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते ती 20 धावा. फ्री हिट पाहूया फलंदाज कशा प्रकारची या ठिकाणी कांबे संघाचा खेळाडू या ठिकाणी फायदा उठवतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कर देवीदास यावेळी आपण पाहणार आहोत. यावेळी RK पाटील स्टेडियम स्टँड कडून आणि सामना करेल फलंदाज या ठिकाणी नितेश, जो आपण पाहता या ठिकाणी खेळतोय. वैयक्तिक जर आपण धावसंख्या जर पाहिली तर 1 षटकाराच्या मध्ये तब्बल 15 या धावसंख्येवर. तर पाहूया फ्री हिटचा फायदा उचलतो का फलंदाज नितेश. अतिशय सुरेख खेळपट्टी, सुंदर असा आउटफील्ड, प्रेक्षकांना बसण्याची स्टँड आपण पाहताय, ज्याला निश्चितच आपण पाहता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भारतात महाराष्ट्राचं आराध्य दैवत. काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी जयंती या ठिकाणी 386वी जयंती साजरी पूर्णपणे महाराष्ट्रात भगवमय तसं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर सेवकांनी चेंडूची पूर्तता लगेच करायची. ग्राउंड मध्ये चेंडू सीमेच्या बाहेर गेलेला आहे. आमचे सेवक प्रतीक उर्फ बबले आपण, त्याचबरोबर भावेश भूषण म्हात्रे आपण सीमेचा ताबा घ्यायचा आहे. आमचे सदस्य जात आहेत त्या दिशेला. चेंडू बाहेर गेलेला आहे. शंकर गुळवी. तर आपण वळूया क्रिकेटकडे. सर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. दुसऱ्या षटकामध्ये थोडेशा धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज देवीदास एक चांगला गोलंदाज आहे, नामांकित असा गोलंदाज आहे. SSS नेटवर्क या संघाचा मात्र कुठेतरी अडचणीमध्ये येतोय, कारण की 15 धावा दिलेल्या तब्बल आतापर्यंत आणि चेंडू जे आहेत 5 चेंडू टाकून झालेले आहेत गोलंदाजाचे. म्हणजे शेवटचा चेंडू आहे. जर या शेवटच्या चेंडू देखील एक मोठा फटका लागला तर म्हणजे सर्वोत्कृष्ट महाग षटक म्हणता येईल या स्पर्धेचं. निश्चित, कारण मी मगाशी सांगितलं होतं की मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा अतिशय चांगला गोलंदाज मानला जातो. पण टेनिस विश्वामध्ये आपण पाहता 4 चेंडूतून झाले त्यामुळे 2 चेंडू बाकी आहेत आणि पाहूया फ्री हिट आहे या ठिकाणी. तर फलंदाज तयार निलेश यावी 15 धावसंख्येवर खेळतो, ज्यामध्ये 1 षटकार आणि चौकाचा समावेश आहे. फ्री हिटचा फायदा उठवणार का मात्र गोलंदाज देवीदास. पुन्हा एकदा RK पाटील स्टेडियम स्टँड कडून हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला निश्चित आपण पाहता वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेने या फ्री हिटवर फक्त 1 धाव मिळाली. धावसंख्या धावपक येते ती 21. 21 हा शुभांक म्हटला जातो, कारण आपण पाहतो आपल्या श्री गणेशाला जे आपण हिंदू संस्कृती आपण 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जोड्या देतात आणि 21 हा आकडा निश्चित आपल्या गाडीवर 4 व्हीलर मिळण्यासाठी अनेक आमचे निश्चित उद्योगपती श्रीमंत व्यक्ती आपण पाहता लाखो रुपये RTO मध्ये देत असतात. तर यावी पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावी निवडवर फुटा चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला काम तमाम करतोय आणि अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय. तो कांबे स्पोर्ट्स संघाचा फलंदाज या ठिकाणी ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली तो फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून परतला. धावसंख्या धावपलकर येते ती 2 गडी बाद. 21 फलंदाज बाद होतोय. हरिनंदन ज्याने वैयक्तिक धावा जर आमचे गुणरेखक या ठिकाणी दर्शवतात. आपण पाहता लोअर फुलटा चेंडू होता, मात्र निश्चितच जज करू शकले नाही फलंदाजीवर आणि एक चांगला कॅच टिपला होता. पुन्हा एकदा सुनील भोईर चेंडू खाली आला होता आणि बॅक टू बॅक 2 आता मात्र विकेट पडलेले आहेत. पाहूया आता मात्र आम्ही व्यासपीठावर बोलतोय. आमचे मान्यवर व्यासपीठावर कैलाश चौधरी आणि त्याचबरोबर प्रल्हाद चौधरी आपण पाहताय व्यासपीठावर. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे.
मदन भाऊ नाईक चषक 2016 मध्ये आयोजक जयदुर्गा बी यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पता ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा सर चारही अँगल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रिन्स मूवीज आपल्याला दाखवत आहेत ज्या प्रकारे कॅच पकडली होती सुनील भुईर याने. स्वतः कर्णधार आहे, कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये आणि 2 कॅच लपकलेले आहेत आतापर्यंत सुनील याने. 2 षटकाची निश्चितच इथे समाप्ती झालेली आहे. धावसंख्या जी आहेत 21 धावा झालेल्या आहेत. निश्चित प्रति षटकाचा आपण पाहिलं 10.50च्या सरासरी धावा प्रकारात. तर ह्या गोलंदाज आपण विचार केला देवीदास ज्याने हे षटक फेकलं होतं. ट्रिपल एक्स नेटवर्क संघासाठी अतिशय महागडे षटक फेकलं. त्याने तब्बल 16 धावा दिल्या आणि निश्चित महागडे षटक आपण पाहायला मिळतं. तोही मैदानाकडे पुढचे षटक आपण पाहणार आहोत. येणारी अजून 2 षटकं आणि या 2 षटकामध्ये अजूनपर्यंत किती धावांपर्यंत कांबे स्पोर्ट्स या ठिकाणी भरारी घेतोय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. मात्र गोलंदाजीमध्ये बदलतोय. नवीन षटक गोलंदाज घेऊन येतोय गोलंदाज राजा श्याम नाईक गॅलरीकडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल. तर या संपूर्ण स्पर्धेचं जो कव्हरेज आपण पाहिलं संतोष नाणेकर युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.com अतिशय चांगली ही जी वेबसाईट आपण पाहत आहे. त्याचबरोबर प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून पूर्णपणे आपण घर बसल्या या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण थेट निश्चित व्यूहरचना या ठिकाणी पाहू शकता. जयदुर्गा बी श्री मदन कृष्ण नाईक चषक 2016 मध्ये पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. वडिया मैदानाकडे सामना करतो फलंदाज यावी बॉबी नवीन फलंदाज. निश्चितच यावेळी आपण पाहिला होता फलंदाजांनी प्रयत्न केला होता ऑन साईडला खेळण्याचा. मात्र चेंडू गेला सलीम रजानी लेग बायचा इशारा येतो पंचांचा आणि 1 धाव मिळते ती संघाला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. ती कांबे स्पोर्ट्स संघाची 2 गडी बाद एकूण धावसंख्या 22. पंच शकीलजी कुट्टी साहेब आणि गोकुलदासजी पाटील साहेब बाद पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे गुणरेखक शैबा मोमीन साहेब भिवंडी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी गुणरेखाची भूमिका निभावत असताना पुढचा चेंडू निश्चितच गुडलिंग स्पॉटवर चेंडू टाकला होता. मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघाला. गोलंदाजाचा हा चेंडू निश्चित डाव्या यष्टीच्या बाहेर गेला आणि पंचांकडे कोणता पर्याय नव्हता. पंचांनी हा चेंडू सोयर घोषित केला. 1 धाव मिळते ती संघाला आणि या एका धावेच्या मदतीने कांबे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये सुरेख खेळपट्टी सुंदर असा आउटफील्ड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी राजा. हा चेंडू निश्चित यॉर्कर पद्धतीचा चेंडू पंचांकडे दाद मागितले गेले. मात्र आपण पाहिलं यावी थोडासा जोश जास्त होता. खात्री मात्र फार कमी होती असं म्हणलं होतं नेहमी क्रिकेटच्या परिचयामध्ये. हा चेंडू काहीसा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आला होता. डाव्या यष्टीच्या दिशेने आला चेंडू पण निश्चितच यष्टीने हा झेल पकडायचा दावा केला होता. मात्र पंचांनी तटस्थ पंच आपण पाहत आहे त्यांनी हा दावा फेटाळला आणि अशा प्रकारे सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये खेळतो. फलंदाज नितेश. हा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र बॅट चेंडूचा कोणता संपर्क नाही. हे पाहता आपण क्रिकेटचं कुरुक्षेत्र जिथे बॅट आणि चेंडूचे युद्ध काल 29/2/2016 पासून ही सुरू झाली क्रिकेट स्पर्धा. 6/3/2016 अशी एकूण 7 दिवस ही क्रिकेट स्पर्धा पाहणार आहात. आयोजक प्रभुदासजी मदन नाईक साहेब, सचिव ठाणे जिल्हा ग्राम युवा सेना ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत असताना यावी पुन्हा एकदा मैदानाकडे पुढचा चेंडू सुरेख चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. गोलंदाज आपण ह्या ठिकाणी जर विचार केला संदेश तर या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. कारण दुसरे षटक महागडे षटक ठरलं होतं. पण राजाचा विचार जर आपण केला तर त्यांनी निश्चित वाईट चेंडू फेकलेत. मात्र फलंदाजांना निश्चित अंकुश ठेवलंय. अगदी बरोबर. 3 चेंडू लागोपाठ डॉट केलेले आहेत. फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवलेलं आहे धावा काढण्यासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचं जर दुसरं षटक देवीदास सोडलं तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. हा चेंडू बॅकफुटचा चेंडूला प्लेस केला आपण पाहता. निश्चितच वाईडिश फाईन क्षेत्रामध्ये आपण पाहिला होता. तर डीप फाईन लेगला यावेळी आपण पाहिलं चेतोषक चेंडूवर आला. सुरेख चेंडू होता कारण खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला तो गोलंदाज राजाने आणि यावेळी मात्र धावसंख्येमध्ये बदल झाली. धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात त्या 25. तिसऱ्या षटक मध्ये आपण पाहताय 2 धावांचं योगदान मिळतंय ते नितेशला. आपण बघा सन्माननीय मान्यवर कक्ष आपण बघा शत्रुघ्न नाईकजी, त्याचबरोबर कैलास चौधरी आणि प्रल्हाद चौधरी आपण यांना पाहताय. मात्र मॅच मध्ये एक रोमांच कसा पण पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळी टप्पा गोल्डन स्पॉटवर पडला होता. निश्चित चेंडू यष्टींच्या वरून गेला होता. बालबाल फलंदाज बचावले असं म्हणता येईल आणि अशा प्रकारे चांगल्या षटकाची देखील सांगता होते ती गोलंदाज राजाची ज्याने षटक फेकलं होतं SS नेटवर्क साठी. पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्णपणे बीट करून ठेवला होता फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आणि मी आवाज देतो दोन्ही संघांना. सरकार स्पोर्ट आणि सुपी स्पोर्ट या दोन्ही संघाने तयारीमध्ये राहायचंय कारण की यानंतर शेवटचा षटक आहे
आणि कांबे संघाची धावसंख्या जी आहे सिल्वर जुबली 25 धावा झालेल्या आहे 3 षटकाची समाप्ती. आपण पाहताय संपूर्ण षटक पाहताय का चांगली कॅच पकडली होती राजाने चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा आपण पाहू शकता बीट केला होता पूर्णपणे फलंदाजाला निश्चितपणे एक धाव पूर्ण केली होती त्या चेंडूवर. राजा षटक जर आपण विचार केला तर या षटकामध्ये त्यांनी तब्बल पाहूया गोलंदाजची ही आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय गोलंदाजी कशा प्रकारे बीट केलं होतं मागच्या चेंडूवर. आणि पुन्हा एकदा आपण जातोय त्याच दुसरं पुढचं चेंडू षटक आपण जे पाहताय ते या ठिकाणी एक चांगली जी या ठिकाणी थेट प्रक्षेपण आपण पाहताय ते निश्चितच श्याम प्रिन्स मूव्हीज मार्फत आणि संतोष नाणेकर यांच्या मार्फत. त्या दरम्यान पुन्हा एकदा पाहूया हा चेंडू ऑनसाईडला फिरकवण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र अशा प्रकारे वळूया मैदानाकडे पाहता यावी षटक होतं राजाचं अतिशय चांगलं षटक. या षटकात त्यांनी तब्बल 4 धावा दिल्या चांगलं षटक दिलं. नवीन षटक घेऊन गोलंदाज महेश यावी आमच्या आर.के. पाटील स्टँड एन कडून फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय कार्पेट साईज आणि चेंडू पाडला मिडॉन क्षेत्रामध्ये केवळ एका धावसाठी दुसरी धाव घेण्यासाठी निश्चित या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता मात्र स्ट्राईक एंडर फलंदाज त्यांनी नकार दिला. 1 धाव मिळते ती फलंदाजाला आणि एका धावेच्या मदतीने फलंदाज बॉबी याने आपलं खात्यावर एका धावेने तर एकूण धावसंख्या धावपकडे येते ती 2 गडी बाद एकूण धावसंख्या 26. 3 षटकांची समाप्तीनंतर आपण पाहताय यावी 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. महेश पुढचा चेंडू हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहूया. यष्टीषक यावी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात मात्र पंचांचा सोयर म्हणून इशारा येतोय आणि अशा 1+1 1+1 अशा 2 धावा मिळाल्या त्या कांबे स्पोर्ट्स संघाला. या 2 धावांच्या मध्ये कांबे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद धावसंख्या धावपकडे ती 28. आपण पाहताय तर टीव्ही स्क्रीनवर प्रकाशजी पाटील शिवसेना ठाणे निश्चित शिवसेना प्रमुख ग्रामीण आपण पाहताय. त्याचबरोबर मान्य श्री मदन कृष्ण नाईक नगरसेवक माजी नगराध्यक्ष आपण पाहताय. त्याचबरोबर सौ गुलाब मदन नाईक नगरसेविका आमच्या मातोश्री माजी सभापती देखील आहेत. त्याचबरोबर सौ दयामती बुधाजी वझे नगरसेविका यांना पाहताय. श्री बाळाराम मधुकर चौधरी नगरसेवक व पाहताय संजयभाई म्हात्रे आणि दिलीप निश्चित आमचे मान्यवर ज्यांच्या अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून आणि अशा प्रकारे एका धावेने कांबे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1 ने पुढे 2 गडी बाद धावा प्रकारे आपल्या पाहायला मिळतात त्या 29. 4थं षटक यावेळी मैदानामध्ये मार्गस्थ असताना धावा मात्र धावपिकावर येत नाहीयेत कारण फलंदाजांची बॅट थोडीशी मॅन झाली आपल्याला पाहायला मिळते. महेश पुढचा चेंडू हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा स्वैर मारा केला तो गोलंदाजाने आणि या षटकाचा पूर्णपणे विचार करता गोलंदाज महेश थोडासा दिशेपासून भरकटेल आपल्याला पाहायला मिळतं कारण आतापर्यंत तब्बल त्याने 3 चेंडू या ठिकाणी वाईड फेकलेत म्हणजे खराब चेंडू फेकले त्यामुळे 9 चेंडूंचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तर 9 चेंडूचं षटक महागडं षटक म्हणता येईल कारण 4 षटकांचा सामना आपण पाहताय म्हणजेच या ठिकाणी 4.5 षटकांचा सामना या ठिकाणी खेळण्यासाठी निश्चित कांबे स्पोर्ट्स संघाला म्हणजे जवळपास जर आपण विचार केला तर 24 चेंडूच्या ऐवजी 27 चेंडू खेळण्यासाठी मिळतील तर निश्चित सोडून जाईल. फलंदाज तयार आहे खेळण्यासाठी तयार यावी फलंदाज बॉबी जो वैयक्तिक खेळतोय 1 या धावसंख्येवर. महेश पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतल्या चेंडूला आपण पाहिलं होतं टायमिंग तेवढा निश्चित चांगलं नव्हतं. चेंडू वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेला होता. गोलंदाज क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय फक्त 1 धाव मिळते फलंदाजाला आणि बॉबी याच्या धावसंख्येत 1 ने बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 संघाची धावसंख्या 1 ने वाढते एकूण धावसंख्या धावपकडे ती 2 गडी बाद 31. अमित बाद झाला होता त्यानंतर हरिदास बाद झाला होता मात्र नितेश आणि बॉबी अतिशय चांगली कामगिरी नितेश खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू कुटुंबाचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पुन्हा एकदा पंचाने दर्शवले हा सोय चेंडू आणि अशा प्रकारे आतापर्यंत 4 चेंडू स्वर फेकलेले. आपल्या ठाऊक आहे मुंबईचा अभिषेक नायर ज्यांनी तब्बल 16 चेंडूंचं षटक फेकलं होतं म्हणजे अतिशय महागडं षटक देखील ते ठरलं होतं. तर ह्या गोलंदाज आपण विचार केला शेवटचे षटक फेकतोय महेश निर्णायक षटक ज्याला नेहमी आम्ही म्हणतो डू ऑर डाय जिंकाव थांबा षटक हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये गोलंदाज मात्र तो थोडासा दिशेपासून भरकटलाय. यावेळी या षटकातला पुढचा चेंडू नितेशसाठी टाकला होता चेंडू आपण पाहताय पुन्हा एकदा वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय
क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव मिळते संघाला आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावप्रकार पुढे सरकते ती कांबे स्पोर्ट्स संघाची. यावेळी 2 गडी बाद एकूण धावा धावप्रकार येतात त्या 33 धावा. क्षेत्राची विरचना जर आपण या ठिकाणी पाहिली शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट डीप कव्हर आणि एक लॉंग ऑफ ऑन साईडला शॉर्ट फायनलला कोणताही क्षेत्ररक्षक या ठिकाणी नाही. निश्चित लॉंग लेग आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वायडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. हा चेंडू बॅटच्या पटाकीला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडूच्या लाईनीत आला नव्हता फलंदाज. यावेळी आपण पाहता बॉबी मात्र एका धावेसाठी आणि या एका धावेने धावसंख्या धावप्रकार पुढे सरकते. कांबे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावप्रकार येऊन पोहोचली एका धावेच्या मदतीने 34 धावा 2 गडी बाद. नितेश याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण या ठिकाणी पाहिली तर 19 या धावसंख्या रेखीव ज्यामध्ये एक शानदार षटकार 2 षटकारांचा समावेश आणि एका चौकाचा समावेश. सरकार स्पोर्ट आणि सुपर स्पोर्ट टीम के कैप्टन दोनों को बिल्कुल तैयार रहना है. पुढचा चेंडू यावी आर.के. पाटील स्टँड कडून पुन्हा एकदा निश्चितच सोयर चेंडू म्हणून घोषित होईल आणि कांबे स्पोर्ट्सला सुवर्ण संधी मिळते कारण प्रत्येक चेंडू हा या ठिकाणी गोलंदाज फेकतोय तो सोयर होतोय आणि त्यामुळे धावा वाढत आहेत आणि धावांच्या गतीने जर पाहिलं तर फलंदाजी न करता या ठिकाणी धावा आपण पाहिलं कारण 5 चेंडू सोयर फेकले त्या गोलंदाजाने तब्बल 11 चेंडूंचं षटक म्हणजे जवळपास 2 षटकांचा सामना या ठिकाणी आपण गोलंदाज 2 षटकं फेकताना पाहायला मिळतात. जिथे 4 षटकांचा सामना होता त्या ठिकाणी हा 5 षटकांचा सामना निश्चित पाहायला मिळते. महेश तयार नितेशसाठी ड्राईव्ह केले कारपेसाने चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये वाडिश लांबूनचा क्षेत्राच्या चेंडूचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडंसं घातक होऊ शकलं असतं मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आणि प्रयत्न करतो तिसऱ्या डावीसाठी. यावेळी मात्र फलंदाज नितेशची खेळी या ठिकाणी समाप्त होईल आणि याला म्हणतात धावचीत. क्रिकेटमध्ये असं नेहमी मिळतं की धावा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी ही विकेट बाद केली मग त्यामुळे निश्चित हा क्रिकेटमधली आत्महत्या. तर फलंदाज नितेशचा आपण विचार केला तर त्याने तब्बल 2 षटकार आणि एका चौकाराच्या मध्ये तब्बल 21 धावांचं योगदान दिलं. तो फलंदाज मात्र बाद झाला. 1 षटकाराने एक चौकाराच्या मध्ये तब्बल 21 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मध्ये येतोय अक्षय मात्र बॉबी तयार. महेश ऑन साईडला फिरण्याचा प्रयत्न केला चेंडू केला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत लेग बायचा इशा पंचांचा 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. प्रथम फलंदाजी करताना कांबे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या येते ती 3 गडी बाद एकूण धावसंख्या धावप्रकार आली ती 38. 39 धावांचं लक्ष प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर प्रति षटक 4 षटकांचा सामना. यावेळी 9.75 सरी धावांची गरज म्हणजे जवळपास आपण पाहिलं 9.5 धावा या षटकामध्ये आवश्यक. गोलंदाज पृथक्करण जर आपण पाहिलं महेशचं ज्याने 11 चेंडूचं षटक फेकलं होतं आणि एकूण आपण जर पाहिलं तर गरज आहे जिंकण्यासाठी धावा आल्या धावफलकावर 38. 39 धावांची गरज आहे आणि मैदानाकडे आपण जाऊया आमचे समालोचक संदेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद काका सर. तर दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत सुपर स्पोर्ट आणि त्याचबरोबर सरकार स्पोर्ट या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. तर मी टेमगरगावचे समाजसेवक प्रल्हाद चौधरी आणि कैलास चौधरी यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आपल्या शुभ असते. या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. सरकार स्पोर्ट संघाचा कर्णधार देखील येत आहेत. त्याचबरोबर मी विनंती करतोय शत्रुघ्न नाईक यांना ते देखील आलेले आहेत. तर मी विनंती करतोय शत्रुघ्न नाईक यांना की आपण आपल्या शुभ असते या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी करायची आहेत. एक साइड में एमएलए रुपेश मात्रे और एक बाजू में मधुमो नाइक है. तो दोनों कप्तान मेरे साथ में टॉस होने जा रहे हैं. शंकर गुळवी विश्वजित नाईक आपण तिथे थांबायचं जरा 10 मिनिटं. सरकार स्पोर्ट ने टॉस जीता है तो मान्यवर के शुभ हाथों से सरकार स्पोर्ट को
कैलाश चौधरी की शुरुआत से टॉस दिया जा रहा है सरकार स्पोर्ट के टीम के कैप्टन को और मी मान्यवरांना विनंती करते आपण व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. तर सचिन सर्वप्रथम नाणेफेकी जिंकलेला आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करते. जयदुर्गा बी या संघाने निश्चित एक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. या इथे आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटतंय? आयोजन एकदम चांगलं झालेलं आहे आणि जयदुर्गाचे सगळे आमचे मित्र जे जे जयदुर्गाचे पिंटू झाला पुरी टीम आम्ही सहयोग असतं आमचा हमेशा आणि आम्ही प्रॅक्टिस करतो पाईपलाईनला आणि त्यांनी आयोजन एकदम एक नंबर केलेला आहे. तर निश्चित टॉस जिंकलेला आपण सर्वप्रथम काय कराल? गोलंदाजी समोर सुपी स्पोर्ट हा संघ आहे. आपण निश्चित त्यांना ओळखताय चांगलं. तर किती धावना पण रोखण्याचा प्रयत्न करत आहे? शाळेच्या आतमध्ये करा. निश्चित बेस्ट ऑफ लक सरकार स्पोर्ट मेरे साथ में अकबर सुपी स्पोर्ट की टीम के कैप्टन क्या करना चाहोगे? अब टॉस जीतते तो क्या करते आप? बैटिंग करते. पहले बल्लेबाजी करनी है आपको. सामने सरकार स्पोर्ट है, काफी अच्छी टीम है, लेकिन आप कहाँ तक जाना चाहेंगे 4 ओवर में? 50 तक. 50 तक. ऐसे कौन से बल्लेबाज है आपके पास 50 के तक जाने वाले आप? सेबू है, बंटा है, शाहरुख है, लोग सब बल्ले है. काफी उम्मीद है अपने बल्लेबाजों के ऊपर. तो बेस्ट ऑफ लक सुपी स्पोर्ट टीम के कैप्टन. और लौट चलते हैं अब कमेंट्री बॉक्स में. सरकार स्पोर्ट वन द टॉस और इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट. बैक टू द कॉमेंट्री काका सर. धन्यवाद संदेश. तर खेळाचं पहिलं सत्र आपण या ठिकाणी पाहिलं तर एकूण धावा धावपलकर जमवल्या होत्या. कांबे स्पोर्ट्स संघाने 3 गडी बाद 38 धावा, ज्यामध्ये 21 धावांचं योगदान होतं. नितेशचं अतिशय चांगली कामगिरी त्याने केली होती. तर गोलंदाज शेवटचे षटक फेकलं होतं, अतिशय महागडे षटक होतं जे षटकामध्ये तब्बल 13 धावा, मात्र 11 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी दिल्या होत्या. एक महागडे षटक फेकलं होतं आणि 29 धावांचं लक्ष ट्रिपल एस नेटवर्क संघासमोर. धन्यवाद काका. दोन्ही पंचांना सांगण्यात येते की सामना सुरुवात करायचे 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचा आहे. तर मॅचची सुरुवात होत आहे आणि निश्चितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये अलिबागचा बुलंद आवाज दत्तात्रय म्हात्रे उर्फ काका, निश्चितच फेमस असे कॉमेंटर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश. तर वया मैदानाकडे पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आमच्या अतिथी असलेल्या मान्यवरांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर वया मैदानाकडे आपण पाहता या गोलंदाज अनिकेत आपल्या पाहायला मिळतं. एस कांबे स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज या ठिकाणी श्याम नाईक गॅलरी एंड कडून गोलसाठी सज्ज होतोय. पहिले षटक निश्चित आपण पाहणार आहोत आणि फलंदाज प्रफुल्ल आणि देवीदास. काय घडणार काय बिघडणार क्रिकेटचं कुरुक्षेत्र ऐकूया पुन्हा एकदा आमचे भादवडचे समालोचक संदेश पाटील यांना. पहिला चेंडू अनिकेतचं श्याम नाईक गॅलरी एंड कडून. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र आपल्याला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आता मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न केला होता, बसून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू वरचे टॉप एज घेऊन चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. म्हणजे एक चांगली सुरुवात पाहायला मिळतो आपल्याला ट्रिपल एस नेटवर्क या संघाची. निश्चित चांगली सुरुवात केली ठिकाणी पाहायला मिळते कारण 39 धावांचं लक्ष्याचा पाठल्यानंतर 4 धावा पहिल्याच चेंडूवर आल्यात. जबरदस्त फलंदाजी प्रफुल्ल याची आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच काका आपल्या माहिती करता कलरफुल ड्रेसेस आपण पाहतायत. करेश मात्रे यांनी निश्चितच प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. ड्रेस आपण पाहताय सुंदर असे. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मध्ये एका सुंदर असा फटका. चेंडू 6 धावांसाठी बॅकवर्स केरलेच्या वरतून सीमेच्या बाहेर जातो 6 धावांसाठी. मध्ये पूर्णपणे स्विंग केला होता चेंडूला आणि शॉट फुल केला होता आणि चेंडूला सीमेच्या बाहेर झलकून दिला होता. खूपच दूर लांब पल्ल्याचा षटकार काका आपण पाहू शकता. एक जबरदस्त फलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौका आणि एक षटकार. निश्चित या गीताकडे पण जाऊया कारण हे गीत जर आपण पाहिलं तर अलिबागचे योगेश आग्राकर यांनी गीत गायलं. कोळी बांधवांचं अतिशय आवडतं देवस्थान म्हणजे वेताळ आणि अलिबाग जवळ जर तुम्ही आलात तर वर्सोली जवळ खांदेरी आणि उंदेरी ही बेट आहेत आणि या खांदेरी बेटावर असणारं वेताळ, या वेताळ डवचं गीत आपण पाहता. कोळी बांधवांचं एकच लक्ष म्हणजे आपण पाहतात आगरी आणि कोळी लोकांना पावणारी देवी म्हणजेच एकविरा आणि वेताळ असं संबोधलं होतं. तर निश्चित दीपेश साऊंड सिस्टीम भादवड यांनी अतिशय सुरेख गीत या ठिकाणी पेश केलं. अगदी बरोबर. मात्र थोडेसे खर्च केला जातात धावा. अनिकेत गोलंदाजी करतोय. धावांचा जर विचार केला 39 धावाचं आव्हान आहे. प्रति षटकामध्ये 10 धावा पकडाव्या लागतील कारण की 39 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत श्याम नाईक एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय.
पुन्हा एकदा प्रफुल्ल हुक केलेल्या चेंडूला, चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी वर शॉट सर. वंडरफुल स्ट्रोक बॅट मध्ये निघतो प्रफुल्लच्या बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काल्लेरच्या पोरांनी, सजवली काल्लेरच्या पोरांनी, गावसाला जमलाय पालखी. पाहू शकता ऍक्शन प्ले मध्ये सुंदर असा स्विंग केला होता चेंडू, हुक केला होता चेंडूला आणि भिरकावून दिला होता सीमेच्या बाहेर. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते प्रफुल्लाची. बॅक टू 2 षटकार, पहिल्या चेंडूवर चौकार आणि 2 लागोपाठ षटकार. आता मात्र हॅट्रिक वर पाहूया. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झालेली आहे, 2 हॅट्रिक झालेले. जयेश नाईक यांनी पहिली हॅट्रिक साजरी केली होती पहिल्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत, पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा ऑफ स्टंपवर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय. वापसी तर म्हणता येणार नाही काका, कारण की ज्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 16 धावा खर्च केलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. काय म्हणणार काका या गोलंदाजाबद्दल? गोलंदाजांची मागणी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पण दुसरीकडे प्रफुल्लचा जर आपण विचार केला, प्रफुल्ल एक जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळते, ज्याने मैदानाच्या चोहोभोवती आपण पाहिलं 2 षटकार आणि 1 चौकार, जो लॉंग लेगचा षटकार होता, एक जबरदस्त अप्रतिम असा फटका होता. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाज, सामना केले राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा जोरदार फटका, मात्र कार्पेटच्या स्थानी लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, त्यावर 1 धाव पूर्ण केला. त्या ओव्हर थ्रो केला जातोय, मात्र नकारतोय फलंदाज देवीदास, कारण की प्रफुल्लला माहिती आहे चेंडू जो आहे वाईट थ्रो आलेला आहे, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. धाव संख्या आता मात्र 17 होत आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला ट्रिपल एस नेटवर्क या संघाची. जे आव्हान आहे 39 धावांचं आव्हान आहे आणि चांगला प्रत्युत्तर देत आहे पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रफुल्ल. आता मात्र पहिल्यांदाच चेंडूचा सामना करणार आहे तो म्हणजे देवीदास. अनिकेत सामने गेले राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा आता मात्र एक सुंदर असा चेंडू होता, फक्त कट केली चेंडूला, दिशा दिली चेंडूला. सुंदर असा फटका बॅट मध्ये निघतो चेंडू. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. 1 धाव पूर्ण केली जात आहे आणि निश्चितच पहिल्या षटकाची समाप्ती होते. काका पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला धावांचा तर 18 धावा लय लूट केलेली आहे, ती म्हणजे ट्रिपल एस नेटवर्कच्या फलंदाजाने. काय म्हणणार या फलंदाजाबद्दल प्रफुल्ल, ज्याने 2 षटकार आणि 1 चौका ठेवला होता? निश्चित प्रफुल्ल ज्याने विचार केला की लवकर सामना संपवणं हा निश्चित त्याचा दृष्टिकोन मिळाला बेटा. आलेल्या प्रत्येक खराब चेंडूचं त्यांनी स्वागत केलं, ज्याने 2 षटकांमध्ये चौकार मारले. तर धावा धावपत्र आपल्याला पाहायला मिळतात, त्या 18 धावा, येणारी 3 षटकं बाकी आणि 3 षटकामध्ये प्रति षटक 7च्या सरसने 21 धावांची गरज आहे. तर जेव्हा सामना सुरू होण्यापूर्वी आपण पाहिलं 9.75 धावांची गरज होती, म्हणजे 9.5 धावांची गरज होती. निश्चित समीकरण थोडंसं निश्चित हे आपण पाहिलं तर जवळ पाहायला मिळतंय ते ट्रिपल एस नेटवर्क संघासाठी. पहिल्या षटकाची समाप्ती, धाव संख्या 18 होते. ट्रिपल एस नेटवर्क या संघाला निश्चितच 2 धावांची पॅनल्टी लागली आहे, कारण की जे प्लेयर्स आहेत खालती बसलेले आहेत ट्रिपल एस नेटवर्क संघाचे, जे प्लेयर स्टँड मध्ये प्लेयर्स बसलेले आहेत खालती बसलेले, आपल्या 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. तर 2 धावा ऍड करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे बोलूया. गोलंदाजी मध्ये परिवर्तन होतंय, गोलंदाज येतोय धन्नू येतो गोलंदाज. आता मात्र एका जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, मिडल स्टंप मधून चेंडू जातोय सर, कुठेतरी फुटवर्क चेक केला जातोय फलंदाजाचा, गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. निश्चित लक्षात जर आपण विचार केला तर 2 धावा आणखी या ठिकाणी निश्चित ऍड असतील, म्हणजे 41 धावांचं लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल ह्या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. इष्टरक्षक चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक लोडे केले जात आहे. स्ट्राईक आता मात्र जातोय प्रफुल्ल याच्याकडे जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. प्रफुल्ल धाव संख्या जी आहे 19 झालेली आहेत आणि आव्हान जो आहे 2 धावांनी वाढलेला आहे, म्हणजे 41 धावा आता करावे लागतील ट्रिपल एस नेटवर्क या संघाला. या 2 धावांनी निश्चितच सर, मी भिवंडीमध्ये गेल्या 4 वर्षापासून कॉमेंट्री करतोय, निश्चित या 2 धावा किती इम्पॉर्टंट असतात मॅच मध्ये ते अगदी ट्रिपल एस नेटवर्क या संघाला समजणार आहे, कारण की दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, ठीक स्केअर लेग पंचाच्या मागे क्षेत्ररक्षक केला जातो, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जात आहे. एका धावाने आता मात्र संघाची धाव संख्या होते ती 20, म्हणजे अजूनही 21 धावा बाकी आहे जिंकण्यासाठी. निश्चित संदेश पाटील आपण जर पाहिला तर 2 धावांपेक्षा एकेका धावेने जेव्हा संघ पराभूत होतो ना, तेव्हा त्यांच्या दृष्टिकोन आपल्या बघण्यासारखं असतं, त्यांचं चित्र बघण्यासारखं असतं. कारण एवढ्या मोठी मानाची स्पर्धेमध्ये आपण घरी जातोय, आपण मैदान सोडतोय, याचं दुःख त्यांना नेहमी असतं. निश्चितच सर, कारण की या स्पर्धा देखील लाईव्ह स्पर्धा आहेत आणि पूर्ण जगभर या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. टाईप करा
मदन मोहन नाईक चषक 2016 आणि युट्यूबवर आपण या मॅचचा आनंद घ्या निश्चितच. आणि ट्रिपल एसच्या माध्यमातून प्रिन्स मूव्हीज एक थेट प्रेझेंटेशन आपल्या घर पोहोचल्यावर आपण बघू शकता. ट्रिपल एस नेटवर्क आपण पाहताय आणि प्रिन्स मूव्हीजला एक विनंती आहे की टार्गेट जो 41 धावांचं करायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका देवीदास याच्या बॅट मधून चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमेच्या बाहेर. अतिशय सुंदर असा फटका. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर असा फटका. निश्चितच एक स्विंग केला होता चेंडूला आणि चेंडूला भिरकावून दिला होता 6 धावांसाठी सीमेच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज एका सुंदर असा चेंडू. आता मात्र थोडासा वापसी केली जाते गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थिर होते 26. सर निश्चित आपण या महाराष्ट्राच्या धूनवर आपण जाऊया. निश्चितच हा गाणं लागल्यानंतर शिवभक्त म्हणजे शिवसेनाचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांचं रक्त संसुवित हा गाणी लागल्यानंतर आपलं काय वाटतं सर या गाण्याबद्दल? निश्चित, कारण हे गीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं या ठिकाणी निश्चित कौतुक केलं गेलं होतं या गीतामधून. कारण संयुक्त महाराष्ट्र, मुंबईचं महाराष्ट्र जेव्हा हे निर्माण झालं तेव्हा हे गीत आलं होतं, जय जय महाराष्ट्र माझा. पुन्हा एकदा चेंडूला आता मात्र खेळला जातोय. स्केल क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. एक धावने स्ट्राईक लोटेट केली जाते आणि षटक समाप्तीचा इशारा केला जातोय. स्ट्राईक असणारे फलंदाज देवीदास याच्याकडे आणि आमच्या ऑफिशियल स्कोर साहेबा म्हणून सांगत आहेत गोल्डन फिंगर्स युनिसेस सर नामांकित असे स्कोरर आहेत. टॉप 1 वर आहेत स्कोरर. मात्र धावसंख्या जी आहे 27 27 नो लॉस. सर चांगली सुरुवात म्हणता येईल ट्रिपल एस नेटवर्क या संघाची, कारण की 41 धावांचा आव्हान असताना 27 धावा आतापर्यंत कुठलेल्या आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. सर म्हणजे चांगली गोलंदाजी करावी लागेल कांबे स्पोर्टच्या संघाच्या गोलंदाजांना, कारण की धावा ज्या आहेत कमी आणि चेंडू आहेत ते 12. या ठिकाणी संदेश पाटील आपण जर पाहिला तर सामना जवळपास जर विचार केला 70% सामना हा झुकलेला पाहायला मिळतो तो SS नेटवर्कच्या बाजूने. तर अजून 30% आपण विचार करू शकतो तो कांबे स्पोर्टच्या बाजूने. आपण पाहताय तर टीव्ही स्क्रीनवर सुंदर असे कटआउट आपण पाहताय मान्यवरांना. मदन मोहन नाईक, त्याचबरोबर गुलाबताई नाईक यांना आपण पाहतायत. दयामंती बुधाजी वजे यांना पाहताय आपण. त्याचबरोबर बालाराम मधुकर चौधरी, त्याचबरोबर संजयबाई म्हात्रे यांना आपण पाहतायत. त्याचबरोबर दिलीप देवीदास गलवी यांना आपण पाहतायत. त्याचबरोबर सुंदर शेठ नाईक यांना आपण पाहतायत. त्याचबरोबर बुधाजी वजे साहेबांना आपण पाहताय. सुंदर असे आमचे मान्यवर. त्याचबरोबर कपिल पाटील साहेब यांना आपण पाहतायत. त्याचबरोबर पूर्णपणे कटआउट आपण पाहतायत बालाराम चौधरी. त्याचबरोबर संपूर्ण परिवार. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. हरिनंदन येतोय गोलंदाज. आता मात्र एक जोरदार फटका कार्पेटच्या सहाय्याने बॅक्सवर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जाते चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र नकारतोय प्रफुल. स्ट्राईक ठेवलं प्रफुलकडे. डेंजरस फलंदाज आहे सर, कारण की त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर 2 फटके मोठे मारले होते आणि एक चौकार देखील ठोकला होता प्रफुल याने पहिल्या सुरुवातीनंतर. निश्चितच अनिकेतच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. थोडं शांत बसलेला आहे प्रफुल. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा श्यामने गेलेली कडून इथं राईट आर्म ओढ विकेटचा मारा करतोय. खेळण्यासाठी सज्ज होतोय प्रफुल. आता मात्र एक जोरदार फटका मारतोय. चेंडू जातो मात्र स्केल लेगच्या वरतून क्षेत्ररक्षक बघत राहिला मात्र चेंडू बाम समोरून चेंडू सीमेच्या बाहेर निघून गेले 4 धावांसाठी. मोठं शॉट सुंदर असा फटका बॅट मध्ये निघतोय. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्णपणे ताकद झोकली होती शॉट मागे. प्लेसमेंट चांगला आणि चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी गेला होता. आता मात्र थोडं विजयाकडे वाटचाल केली जाते, कारण की धावा ज्या झालेल्या आहेत त्या 32 धावा, म्हणजे आता फक्त 9 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थित बॅटच्या बड्यामध्ये येत नाही चेंडू. सर आपण जर हा फटका मारत असेल तर आपण फुटवर्क आपण व्यवस्थित आपण बॅलन्स करून या चेंडूला जज करायचा बॅटवर आणि निश्चित मोठा फटका मारायचा. मात्र त्या आपल्याला काही दिसत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. निश्चित फलंदाजाचा आपण विचार केला तर पददालित्य ज्याला फुटवर्क म्हणलं जातं ते अतिशय आवश्यक असतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर जातोय. आता मात्र जोरदार असा फटका प्रफुल्लच्या बॅट मध्ये निघतोय चेंडू. पाहूया कॅच होतोय का. आणि आता मात्र कॅच सोडली जाते आणि चेंडू सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी जातोय. कॅच नाही मॅच म्हणजे विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. या 2 धावा दोन्ही फलंदाजांना माहित असतील तर या 2 धावा कशाच्या आहेत आणि त्या पाहूया आता कोणत्या प्रकारे चेस केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र जोरदार फटका मारा प्रयत्न ऑफ स्टंप सोडून जाते. पंच गोकुलदास पाटील यांच्याकडून व्हाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत केली जाते. धावसंख्या होते ती म्हणजे 40 धावा, म्हणजे स्कोर जो आहे लेवल झालेला आहे. फक्त 1 धाव बाकी आहे जिंकण्यासाठी.
आणि निश्चितच गोलंदाज थोडी देखील हैराण परेशान असं, कारण कॅच सुटली होती. आता फुलर लाईनचा चेंडू होता, हलक्या त्याने फक्त हॅलो हॅलो आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे ट्रिपल एस नेटवर्क या संघाने. निश्चितच हार्दिक अभिनंदन. हाडलक कांबे स्पोर्ट कांबे या संघामध्ये आपण भाग घेतल्याबद्दल आम्ही देखील आपला आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. मॅन ऑफ द मॅच आमचे साहेबांमध्ये सांगत आहेत की प्रफुल याने जबरदस्ती अशी फलंदाजी केली होती. निश्चितच प्रफुल आपण व्यासपीठावर यायचं. आपण मॅन ऑफ द मॅच साठी उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती आपण. तर आपण यायचं आहे. प्रफुल मॅन ऑफ द मॅच साठी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. षटकार ठोकले होते आपण. पाहता सन्मान्य व्यासपीठ जय भवानी गुरुनाथ तरे साहेबांना आपण पाहताय. त्याचबरोबर शत्रुघ्न नाईक, त्याचबरोबर कैलास चौधरी आणि प्रल्हाद चौधरी यांना आपण पाहतायत. वेलात वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. आणि प्रफुल याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. प्रफुल कमावचं स्टेज आपण व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर आपण पाहतायत आमचे पंच अंकुश सर यांना आपण पाहतायत. एक विशेष निवेदन आहे. आमच्या आयोजकांकडून विनंती करण्यात आलेली आहे की प्रेक्षकांनी कृपया मैदानामध्ये यायचं नाहीये. आपल्याला नम्र विनंती करण्यात आहे, कारण ही मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. श्री मदन बुवा नाईक चषक 2016. निश्चितच शुभेच्छा येतात या स्पर्धेला. हा मदनबुवा नाईक साहेबांना खास करून हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. निश्चितच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात येत आहे. मी विनंती करतोय सर्वप्रथम या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायचे जय भवानी गुरुनाथ तरे यांच्या शुभ हस्ते प्रफुल याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. त्याचबरोबर मी शत्रुघ्न नाईक दादांना विनंती करते आपण गिफ्ट वाउचर द्यायचं आहे. प्रफुल्लाला 75,000चं गिफ्ट वाउचर आपण पाहतायत. रिगल स्क्वेअर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा 75,000 वाउचर आपण पाहतायत. आपण पाहता प्रफुल यांना मॅन ऑफ द मॅच घेताना व्यासपीठावर निजे प्रफुल